आज लय मोठं कांड झालं कारण की काल पाऊस झालता आणि त्याच्यामुळेच आपले बॉक्स भिजले आणि तेच आज पाहासाठी आलतो. तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. काल जास्तच पाऊस झाला आणि ट्रॅक्टर पण आपलं बाहेर होता, आखाड्यामध्ये काय लावलं नव्हतं, याच्यामुळे पुरं ट्रॅक्टर पण भिजला आणि आपले बॉक्स पण भिजले. आता तेच बॉक्स खोलायचे होते आणि पाहायचं होतं बॉक्सात काय झाले. बॉक्स तर खोलले होते, त्याच्यामध्ये धुलटा पण जास्त निघाला होता आणि काय झाले ते पण मला माहित नव्हतं. आणि एक चांगलीच गोष्ट झाली कारण की बॉक्स खोलण्याचा फायदा आणि त्याच्यामध्ये धुलटा पण ते काढायचे आणि बॉक्स पण रिपेअर होतात. एक चांगली गोष्ट झाली कारण की बॉक्स पण आपली रिपेअर झाली होती आणि आपल्याला शेताला पण जायचं आणि त्याच्यामुळेच बायाला पण घेऊन जायचं होतं कारण की आज लास्ट दिवस आणि पावसाचं काही सांगायचं नव्हतं. बायाला तर शेताला घेऊन आलो होतो. बायाला म्हणलं सपा हळद काढा कारण की आपला लास्ट दिवस आहे आणि ही दुपारपर्यंत झाली पण पाहिजे ती हळद तर दुपारपर्यंत होती. पण माया म्हणलं नांगर पण जोडून घ्यावं कारण की थोडं नांगरायचं राहिलं होतं आणि बायाचं आवरोस तर आपलं नांगरणं पण होत होतं, थोडंच राहिलं होतं, त्याच्यामुळे नांगर पण जोडून घ्यावं म्हणलं. बायाची हळद होस तर 10 तास राहिली होती आणि ते 10 तास मारायचे होते. आणि एक पुढे कांड झालं ते तुम्हाला काय कांड झालं तर हे कांड झालं, खोड माणसा एवढं निघालं, 5 फुटाचं खोड निघालं आणि बराच आपला नांगर पण बेंड झाला नाही. खोड तर निघालं होतं आणि 8 तास पण एकच राहिलं होतं. तेवढ्यात आला फोन आलता बायाचा, तेच आता बायाला घेऊन जायचं होतं गावाकडे कारण की बायाचं पण आवरलं होतं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एक नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.